कोकण सफर या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। आता मी सध्या जोगेश्वरी प्रीमियर लीग साई सावली प्रीमियर लीगला सध्या प्रशिक्षण करण्यासाठी आलेलो आहे। तर माझ्या इथे आमच्या इथे लांजा कॅपिटलचे आमचे संघ मालक यांचे पुत्र आदरणीय प्रथमेश चव्हाण माझे इथे स्टुडिओमध्ये आले आहेत। प्रथमेश, तुम्हाला साई सावली प्रीमियर लीग जेव्हा तुम्ही भरवला गेला होता पहिल्या वर्ष, तर पहिलं वर्ष कसं काय गेलं? पहिलं वर्ष खूप चांगला गेला, खूप चांगला गेला। संदेश मिस्त्री यांनी हे टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं। खूप मजा आली खेळायला आम्हाला। त्या पुढील तुमचा कार्यक्रम कसा असेल? आता हे 4थं पर्व आहे। नाही, चांगलं झालं। पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं चांगलं झालं। सुशील पळसमकर पण इथे बसले, ते पण आयोजक होते यायचे। मिलनदादा होते आमचे आयोजक, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला। मिलनदादाने 15,000 त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, या मॅचसाठी ट्रॉफी दिली। यामध्ये तुम्ही काय शिकलात? यामध्ये काय नाही, क्रिकेट कसं खेळायचं, आपला म्हणजे सगळ्या मंडळातली पोरं एकत्र येऊन खेळणं, याच्यात आम्ही शिकलो खूप। त्याच्यामध्ये हार जीत मध्ये तुम्ही काय कधीतरी क्रिकेट हा कसा आहे, कोण हारणार कोण जिंकणार याच्यावर तुमचा स्वतः विश्वास काय, जिंकण्यावर विश्वास आहे की? बोला। प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठी खेळत असतो, प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठीच खेळत असतो। तसं आम्ही खेळत राहिलो, जिंकत राहिलो। आम्ही हार पचवली, जीत पचवली। ते बरोबर आहे। आणि कोकण सफर मध्ये ह्या एक प्रयत्नानुसार त्यांनी एक उत्तर दिलं होतं। माझं तर एक मत, ही जे टी शर्ट आहे, ही टी शर्ट आपल्या संघासाठी, कोण गावासाठी केलं जातं, कोण याच्यासाठी पूर्ण केलं जातं। पण त्याच्यानंतर मी प्रथमेश यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। तुर्तास थांबतो। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।